मी खुश झालेलो ऑडिशन देऊन. मी खूप ठिकाणी ऑडिशन द्यायचो. जवळपास मी दिवसाला 10-12 ऑडिशन प्रत्येकाला पाठवायचो. उलट मला असं होतं की नाटकात किंवा सिनेमात काम करायचं म्हणजे मुलगी वाया गेली. जरा जीभ दाबून ठेव, उच्चार भ्रष्ट ठेव. मग त्यांनी सांगितलं तसं करायचं. आणि मी कॅमेरा समोर आलो की माझे हात गार पडायचे सारखे, म्हणजे प्रचंड भीती वाटायची. दहावीच्या नावानं सांग भलं, हिट्स मज्जाच्या नावानं सांग भलं. छान वाटतं तुम्हाला भेटून. तुम्हाला आतापर्यंत फक्त टीव्हीवर बघत बसलेलं, आता समोर बघितलं तर थोडस. थँक्यू सो मच अर्चना मॅडम, इट्स मज्जा. आणि आज आम्ही आलो कोकण कट्ट्याला जेवायला आणि अर्चना मॅडमांनी आम्हाला बोलवलंय आणि छायाकदम मॅडमांच्यावर आम्हाला जेवायला भेटतंय. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला आता काम करताना मजा येते, तीच जास्त महत्वाची. ती मजा घेत काम करता आलं पाहिजे. काय आणि ह्या क्षेत्रात आता ह्याचं म्हणजे कशी काय सुरुवात झाली? म्हणजे प्रॉपर कास्टिंग वगैरे झालं, ऑडिशन झाल्या? काय झालं पहिल्यांदा सगळ्यात आधी एक सिरीज करायची ठरली की याच्यामध्ये फक्त शाळा हा विषय नसतो. आता कसं झालं बऱ्यापैकी जे आपण युट्यूबच्या सिरीज बघतो किंवा काही जर शाळा जर म्हणलं तर फक्त शाळेचं प्रेम किंवा काही या गोष्टी, तर शाळेतली गोष्ट दाखवताना ही सगळी मुलं दाखवली जी डोंगराकडची, जी डोंगरावरून रोज प्रवास करून खाली गावामध्ये उतरतात. कारण आम्ही ज्या भागामध्ये शूटिंग करतो सातारमधल्या पाट्यामध्ये, तर तिथं खरंच तशी परिस्थिती. आता बोरगेवाडी म्हणून जे आम्ही गावामध्ये शूटिंग करतो तिथून जवळजवळ 12 किलोमीटर वरतीच खाली शाळा, आणि ती मुलं रेग्युलर म्हणजे डेली बेसला ते सगळे चालत वगैरे खाली होतात. तर मग असं वाटलं की अरे ह्या मुलांना घेऊन आपण कुठंतरी ती खरी परिस्थिती मांडली, त्याला थोडासा एक लव टच दिलाय किंवा एक म्हणजे जातपात वगैरे हे कसे आता सगळं खरं तर एकत्र आहे. आत्ताचे जर कंडिशन बघितले तर ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी करायचं ठरलं. तर आता कास्टिंगची मी गंमत सांगतो कुणाची कसं आहे, आता सांगायला हरकत नाही. पण आधी ह्याचं नाव म्हणजे पहिल्यांदा 8वी केली होती, आता 10वी केली आपण. सुरुवातीला सिरीजचं नाव करायचं ठरलं होतं केवढा. अच्छा, केवढा फायनल झाला होता. पण नंतर सिरीज मध्ये नाव. अच्छा. पण जसं जसं पुढे जात गेलं तसं म्हणलं की अरे नाही, फक्त ही केवढ्यासाठी स्टोरी नाहीये, तर ही ऑल ओव्हर सगळ्या गोष्टींबद्दल होती. सगळं काम पूर्ण वगैरे झाले तेव्हा फायनल सगळं चाललं होतं कास्टिंगचं. मग कास्टिंगचं कोण कास्टिंग झालं तर ओम जो आहे ज्यांनी मधुकरचं कॅरेक्टर केलं, तर ओम दिग्दर्शक जे आहेत नितीन पवार त्यांच्या डोक्यात होते की अरे मधुकर साधारण असा पाहिजे जो अस्सल गावठी आहे, अस्सल गावठी. तो मूळचा पण गावातलाच राहणार आहे. म्हणजे आता जो करतोय ती ऍक्टिंग चालू आहे त्याची, कॅमेरा समोर करतो तो अस्सल मधुकर आणि अस्सल ओम आहे. तर ओम म्हणा रेश्मा माझ्या सहयोगिता जे करते हे बऱ्यापैकी फिक्स होते. सगळ्यात जास्त मिळत नव्हतं. म्हणजे माझं तर असं कास्टिंग झालं. माझा एक मित्र होता, त्याचे आजोबा वारले होते, मी तिथं होतो आणि मला दिग्दर्शकांचा फोन आला, अरे कास्टिंग फायनल होते.
जसं काय आहे असं असं तर लेखकच दिग्दर्शक आहेत नितीन पवार सर, त्यामुळे की मी मला बघतोय तिथं जे मी त्या आयुष्यात त्यावेळेला जे जगलो होतो ते सगळं म्हणलं ओके सर असं आहे. आता प्रॉब्लेम असा झाला, माझी केस कुरळली तर माझा जो भाऊ दाखवायचा तो पण साधारण सौम्य राहील. शूटच्या डेट आल्या होत्या शेवटच्या 4-5 दिवसांवरती आणि सगळ्यांचं कास्टिंग झालं, या सगळ्यांचं कास्टिंग फायनल झालं. पण जो अभि जो आहे म्हणजे आपण म्हणू की लीड लाईक त्याचं कास्टिंगच होतं. मग कोण आहे भरपूर कास्टिंगचे कॉल मज्जाच्या पेजवरून गेलो होतो, कोरीपाटीच्या पेजवरून गेलो होतो, खूप जणांचे फोन आहेत आणि मी फोन सायलेंट करून ठेवला. एक फोन आला हातातच मोबाईल फोन म्हणून उचलला, म्हणजे काय अथर्व आता ते बोलते फोनवर, म्हणजे हाय सर बोला अशी ऑडिशन होती तर मी व्हिडिओ पाठवू, हा म्हणलं पाठवा. तर मला थोडं बरं वाटलं होतं कारण काही काहींचे फोन कशी येतात, दादा ऑडिशन म्हणजे काय रे काय पाठव सांगायचं म्हणजे आधीच होतं. मग अथर्वनी ऑडिशन पाठवली, ऑनलाईन होतो मी लगेच मी नितीन सांगितलं सर चेक करा लवकर मला बेस्ट पाठवून. त्याचं तसं ऐन टाइमिंगला कास्टिंग झाली, सगळ्यात हिट आता तो निघाला. आणि सागर तर जो आहे ना त्याच्या भावाने खरं तर ऑडिशन पाठवली होती, त्याचा भाऊ सिलेक्ट झाला होता. पण जेव्हा तो सरांना भेटायला गेला तेव्हा हा सिलेक्ट झाला. अशी या सगळ्यांची गंमत आहे. आणि ही सगळी मुलं आहेत ना ह्या सगळ्यांचं थिएटर बॅकग्राऊंड आहे भरपूर, म्हणजे खूप असं केलंय त्यांनी, मनापासून ते करतात थिएटरचे प्रयोग असू द्यात किंवा काय. म्हणजे ऑलरेडी तुम्ही सगळ्यांनी थिएटर केलं. मला एक म्हणजे विचारायचं होतं अगदी सहज म्हणून, आता आपण बघतो की ऍक्टिंगचे क्लास भरपूर झाले, म्हणजे अगदी बनले असे असते की इथं कलाकार घडवले जातील किंवा काय. तुमचं थिएटर बॅकग्राऊंड ऑफकोर्स, तर तुम्हाला कितपत वाटतं की खरंच ऍक्टिंग क्लासमध्ये कलाकार घडू शकतात का, किंवा मुळच त्यांच्यामध्ये थोडंसं काहीतरी पाहिजे आणि मग त्याच्यामधून घडतील ते, किंवा किती हे खरं आहे सगळं? खरं एकतर ना या मुलांनी खूप लवकर सुरुवात केली, यांचा प्रवास खूप लवकर सुरू झाला. मी खूप उशिरा आले इंडस्ट्रीमध्ये आणि मी वर्कशॉपच केलंय पहिलं. पण आता असं मला वाटतं ना वर्कशॉप गरजेचं आहे. म्हणजे मला वर्कशॉपचा हा फायदा झाला, म्हणजे गैरसमज होते ना, म्हणजे माझे आणि इतरांचे पण गैरसमज असतात काही, की कुणाकुणाला वाटतं आपण खूप छान दिसतो, आपण गोऱ्या आहोत म्हणजे मग आपल्याला कामं मिळतील, आपण स्वतःलाच वाटतं आपण हिरोईन मटेरियल आहोत, किंवा आपली पर्सनॅलिटी छान आहे तर आपल्याला सहज काम मिळून जाईल असं वाटतं ना. जेव्हा मी वर्कशॉप जॉईन केलं तर त्या वर्कशॉपमध्ये मला हा फायदा झाला ना, मला काय काय नाही येते ना हे तिथे लक्षात आलं. म्हणजे एकतर मी कोकणातली आणि ना मी हाऊसिंग बोर्डमध्ये राहायचे, आणि हाऊसिंग बोर्डमध्ये कसं ना सगळे आमचे मिल कामगार, सगळे मिलमध्ये काम करणारी कुटुंब होती. तर मी खूप अशी अशुद्ध बोलायचे, जे मला शेवटपर्यंत माझं कॉलेज झालं तरी मला कळलंच नव्हतं. म्हणजे मला 2 न असतात ना हे माहीतच नव्हतं. जे पहिला न जो तोंडात येईल तो असं. आणि म्हणजे जोपर्यंत मी वर्कशॉप अटेंड नाही केलं किंवा ह्या क्षेत्रात आले नाही ना तोपर्यंत म्हणजे लक्षातच आल्या नाही ह्या गोष्टी. खूपच चुकीचं मराठी मी बोलायचं. आता असं पण नाहीये की ते चुकीचं मराठी नाही, ती आपली बोली भाषा आहे. पण मला तेव्हा असं झालं जर या क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे ना तर आपल्याला शुद्ध मराठी आलं पाहिजे. शुद्ध मराठी ते आपल्याला बऱ्याच भाषा आल्या पाहिजेत, आपल्या फायद्याच्या असतात. सो मला वर्कशॉपमध्ये असं झालं, मला काय काय येत नाहीये ते मला तिथे कळलं. मला भाषेवर काम करायचंय. इव्हन आपण आपली देहबोली म्हणजे आपलं चालणं ते कसं असलं पाहिजे, काय आपलं निरीक्षण कसं असलं पाहिजे, आपली स्मरणशक्ती, ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे कळल्या. किंवा मला हे तिथे लक्षात आलं की तोपर्यंत आहे ना मी जास्त मी वाचनाकडे लक्षच दिलं नव्हतं. तर तेव्हा लक्षात आलं आपल्याला आपण पुस्तकं वाचली पाहिजेत, आपण वेगवेगळे सिनेमे बघितले पाहिजेत, आपण वेगवेगळी नाटकं बघितली पाहिजेत. माझ्याकडे ते काहीच नव्हतं. तर मला तो वर्कशॉपचा तो फायदा झाला. मग तसं त्याच्यावर मी काम करायला सुरुवात केली. तर त्यासाठी वर्कशॉप महत्वाचं आहे. पण वर्कशॉप केलं म्हणजे तुम्हाला अभिनय आला असं नसतं. ते तुम्हाला काम करूनच, म्हणजे मला असं वाटतं ना तुम्ही छोटं मोठं काम करत करत जे शिकता ना ते खूप
महत्वाचं असतं. मग वर्कशॉपमुळे एक शिस्त लागते तुम्हाला, आणि वर्कशॉपला जाऊनही शिस्त नाही लागली तर मग मला नाही वाटत पुढचं खरंय. तर पुढचा प्रश्न. सगळ्यांचे प्रश्न खूप म्हणजे साधे असणार आहे की आम्हाला काही येत नाही त्याच्याबद्दलच असणार आहे. एकदम साधे ते ऑड पण वाटू शकतात तुम्हाला. माझा असा प्रश्न होता की तुमची फेवरेट मूवी कोणती आहे आणि त्या मूवी मधलं तुमचं आवडतं पात्र कोणतं आणि ते तुम्हाला म्हणजे कोणतं पात्र तुम्हाला करायला आवडेल असं. 3 प्रश्न एका प्रश्नात. खर तर ना माझा प्रत्येक सिनेमा मी केलेला माझा आवडीचाच आहे. कारण की कोणताही सिनेमा पहिला आपल्याला फोन येतो ना की अरे हा अशा अशा सिनेमावर आमचं काम चालू आहे आणि भेटायचंय, तर त्या पहिल्या फोन पासून ना म्हणजे एक ऍक्ट्रेस म्हणून असं असतं ना की अरे काय स्टोरी असेल, आपल्याला हे काम मिळायला पाहिजे. तर त्या भेटण्यापासून मग ती स्टोरी आपण ऐकतो, मग ती एक वन लाईन एक सिनेमाची आपल्याला आवडते, मग उत्सुकता असते याच्यातला आपला रोल कुठला आहे, आणि तो रोल ऐकल्यापासून आपण त्याच्यावर काम करायला लागतो ना. ते माझं तरी असं आहे, ऐकल्यानंतर आहे ना मग तेव्हापासूनच सुरू होतं की अच्छा मग हा रोल जर मी केला तर मी काय काम करेन याच्यावर. मग ती आता समजा आता XYZ आता समजा मी चंद्राक्का आहे, त्यांनी ऐकवली, मग ती चंद्राक्का कशी बोलेल, म्हणजे ते काम मिळो न मिळो माझं असतं की माझं काम त्याच्यावर सुरू होतं. मग ती कशी चालेल, ती कशी बोलेल, काय तिच्या काय झालं असेल भविष्यात तिच्या बरोबर वगैरे, असं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार चालू होता. सो ना पहिली ओळख होते त्या पात्राबरोबर आणि त्याच्यानंतर मैत्री होते, आणि आपण ना म्हणजे मी तरी त्याच्यावर एवढा विचार करते ना पात्रावर की ती गट्टी जमते. सो तो सिनेमा शूट होऊन झाल्यानंतरही ती पात्र तशीच राहतात माझ्याबरोबर. त्यामुळे प्रत्येक सिनेमा माझ्या तेवढाच जवळचा आहे. म्हणजे काही सिनेमे तर माझे रिलीजच नाही झाले, असे कित्येक सिनेमे आहेत, पण माझे तेही तेवढेच माझ्या आवडीचे सिनेमे आहेत, कारण की त्याच्यावर पण मी तेवढाच जीव लावलेला आहे. म्हणजे माझा पहिला सिनेमा मी बाई माणूस नावाची फिल्म केली होती, त्याच्यातनं आदिवासी महिला जिप्री नावाचं म्हणजे कॅरेक्टर. तर मला अजूनही म्हणजे तिचं पण आठवते की त्याच्यासाठी मी काय मेहनत घेतली होती. किंवा माझ्या एक ना त्या फिल्म मध्ये मी भाषण करते, सो मला त्या भाषणाच्या शूटच्या वेळी पण काय काय घडलं होतं की त्या भाषणाच्या शूटला ना आजूबाजूच्या ना आदिवासी पाड्यावरून खूप बायकांना ज्युनियर आर्टिस्ट बोलवले गेले होते आणि मी पण त्याच गेटअप मध्ये होते. तर त्यांना असं काहीतरी सकाळपासून त्या आल्या होत्या आणि अशा कुठे कुठे बसलेल्या होत्या, आणि मी त्या गेटअप मध्ये माझा आपला सीन एका बाजूला बसून आपलं माझं असं चालू होतं, डायलॉग्स पाठ करणं वगैरे. काय झालं, त्या बायकांना वाटलं की मला पण कुठल्या तरी गावावरून आणलेलं आहे आणि त्या काय करायच्या, त्या गावावरून आलेल्या साध्या साध्या बायका होत्या ना, त्या अशा ना बाजूला जाऊन आपल्या त्यांची पावडर बिवडर अशा लावायच्या की त्यांना असं होतं ना फिल्ममध्ये दिसणार आहे, आपण छान दिसायला पाहिजे. पण मे बी ना त्यांचं थोड्या वेळानंतर असं झालं ना की ही खूप मोठी शाणी आली, एका बाजूलाच बसली आहे. नंतर मला आठवतंय ना की आमचा ब्रेक झाला, सगळं जेवण वगैरे झालं आणि मी माझं जेवण झालं आणि मी अशी तिकडे बाजूला अशी ताट ठेवत होते ना, तर त्यातल्या एका बाईने येऊन मला सांगितलं इथे नाही ठेवायचं, इकडे जाऊन ठेवायचं. म्हणजे मला हे सांगायचं होतं की म्हणजे माझे असे कित्येक सिनेमे रिलीज नाही झाले, पण ती कॅरेक्टर पण एकदम माझ्या जवळची आहे, तुम्हाला तेवढा जीव लावावाच लागतो. कसं वाटलं तुम्हाला? मला खरं तर तुमची मुलाखत घ्यायला पाहिजे. कॅमेरा पहिला फेस करताना कसं वाटलं मला प्रत्येकाने सांगाय. तुला कसं वाटलं पहिला दिवस? पहिल्यांदा मी कॅमेरा फेस केलेला
6 वर्षांपूर्वी माझे आजोबा म्हणून एक वेब सिरीज होती, कोरीपाटीचीच अच्छा, होती. तू ऑलरेडी केलंयस का हो. त्याच्या आधी? शॉर्ट फिल्म सुद्धा केलेली मी मल्हार म्हणून, पण ती झाली आत्ता रिलीज झाली ती. तर पहिले एक्सपिरियन्स असा होता की काहीच कळत नव्हतं, की मला वाटायचं की हा एक झालं ना, पुढून एकदा कॅमेरा लावला, एक शॉट झाला, संपलं. पण नंतर जसं कळलं की वाईड शॉट असतो, क्लोज शॉट असतो, भरपूर ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकार असतात. पण आपल्याला त्याच एनर्जीने प्रत्येक वेळा तीच ऍक्टिंग करायची असते, तेच फील घेऊन. हे सगळं करताना ऍक्च्युली आधी भीती वाटायची, पण नंतर जसं काम करत गेले, वेगवेगळ्या सिरीज करत गेले, तसं थोडंसं कॉन्फिडन्स आला. आणि त्याच्यामुळे नंतर मला कळलं की आपल्याला पात्र जपायला पाहिजे, कुठलीही सिरीज असू दे. त्यामुळे करताना नंतर खूप मजा येत गेली. स्टार्टिंगला भीती वाटायची, मग त्यानंतर राज्यनाट्य केलं, नाटक केलं, एकांकिका केल्या. मग त्याच्यानंतर अजून जरासं कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो अजून छान. तुझे पहिलं आहे? माझं हे पहिलंच आहे. मला पहिल्या दिवशी म्हणायला गेलं तर काहीच येत नव्हतं मला. भीती वाटायची की बाबा चुकलं तर ओरडा मिळेल वगैरे, पण त्यांनी सांभाळून घेतलं मला. सो भारी होतं ते. खरं तर माझी पण पहिलीच सिरीज आणि स्टार्टिंगला मी खुश झालेलो. ऑडिशन मी खूप ठिकाणी ऑडिशन द्यायचो. जवळपास मी दिवसाला 10-12 ऑडिशन प्रत्येकाला पाठवायचो. काय बोलतो? हो, प्रत्येकाला. कारण कास्टिंगचे ग्रुप वगैरे असायचे, त्याच्यावरती खूप ऑडिशन यायच्या. आणि मग अशीच सहज मी एकदा ऑडिशन पाठवली आणि मग दादानी कास्टिंग केलं आणि झालं. मग आम्ही खूप खुश झालो की आता हे झालं. मग तिथे गेल्यावर मग सगळेजण असे बसलेले तालमीला. मग सगळ्यांना बघूनच मला भीती वाटली की आता एवढी स्क्रिप्ट वगैरे कसं पाठ करायचं, कसं काय. कारण पहिलंच होतं, मला काय अनुभव पण नव्हता अगोदर. आणि नंतर सगळं झालं. मग कॅमेरा समोर आलो आणि मग तेव्हा माझं एक असं व्हायचं की मी सारखा कॅमेऱ्यात बघायचो. म्हणजे स्टार्टिंग आणि पहिल्यांदाच करत असल्यामुळे ते काय कळतच नव्हतं. आणि मग बोलताना पण थोडासा घाबरायचो किंवा पहिल्यांदाच असल्यामुळे थोडीशी भीती वाटायची करायला. पण काय नाही, मग हळूहळू करत गेलो. आणि मग नितीन सरांनी स्टार्टिंग पासून मला शिकवलं की काय करायचं असतं, किंवा आपण जेव्हा कॅमेऱ्यात दिसतो तेव्हा काय गरजेचं असतं, किंवा कसं बोलायला हवं, ते सगळं त्यांनी सांगितलं. आणि मग आता या वर्षभरात थोडासा हलकासा काहीतरी फरक पडला. माझी ही पहिली सिरीज आहे आणि नितीन सरांकडे गेलो त्यावेळेस अशी ऑडिशन झाल्यावर भीती वाटायची की काय होईल कसं होईल. आणि सगळे हा म्हणतात तालमीला बसलेले, म्हटलं अरे काय इतकी भीती वाटली होती, कारण तालमीला मी असं पहिल्यांदाच बसलो होतो. आणि मग बोलता बोलता सारखी डिक्शन जायचे, उच्चार खराब यायचे, काय बोलायलाच येत नव्हतं मला. मग नितीन सरांनी हे करून घेतलं की चावून बोल, जरा जीभ दाबून ठेव, उच्चार भ्रष्ट ठेव. मग त्यांनी सांगितलं तसं करायचं. आणि मी कॅमेरा समोर आलो की माझे हात गार पडायचे सारखे, म्हणजे प्रचंड भीती वाटायची. आणि डायलॉग म्हणला की सारखं नितीन सरांकडे बघायचं. मग सर म्हणजे तसं नाही करायचं, सगळं मोकळ्यापणाने बोल, सगळं मग तसं नॅचरल झालं. खरं तर मी आहे ना, म्हणजे 6 वर्षापूर्वी मी गावठे मॅटर म्हणून वेब सिरीज केलेली. म्हणजे पहिल्यांदा मला माहित नव्हतं वेब सिरीज आणि शूटिंग काय कळतच नव्हतं. आपण जायचो कशाला, तिथं आपलं मजा मस्ती करायला येते, तिथं जायचं आणि कधी कधी ओरडा पण खायचो, चेष्टा करायचो. मला आहे ना जास्त करून कोणाची पण चेष्टा करायला लय आवडते. आणि तिथं चेष्टा केली ना मग मला ओरडायचे, मग मला यायचा राग, मग मी लगेच घरी जायचो. आणि मला आहे ना शूटिंग एवढं महत्वाचं वाटतच नव्हतं, कारण नाही का गावाकडं काय शूटिंग काय तसलं काहीच नव्हतं. आणि ते आमच्या इकडे फक्त एकच वेब सिरीज होती. मग तिथं आपलं शूटिंग करत करत गेलो. मग ती कधी कधी माझा क्लोजअप लावायचे. आता मला कळतंय क्लोजअप. मी म्हणायचो माझ्या जवळ काय येऊन कॅमेरा लावते ती, काहीतरी असेल बाबा, जाऊ द्या लावते ती ना. आणि मला कधीच कॅमेऱ्यात बघून बोलता येत नव्हतं. मग ती काय करायची, माझ्या कॅमेऱ्याच्या बॅक साईडला माणूस उभा करायची, मला म्हणायची त्याच्याकडे बघून बोल, म्हणजे तू कॅमेऱ्यात बघायचा नाही. बरं चालतंय. मग तसं करत गेलो. परत आजोळ नावाची वेब सिरीज केली. मी आणि रेश्मा म्हणून आम्ही 2 जण होतो आणि किरण एक, आम्ही 3 जण त्या वेब सिरीजला होतो. नितीन सरांचीच होती. मग तर त्यांनी सांगितलं बघ तू पहिल्यांदा आहे ना ते भिवू नकोस, भिलास तर तू कधीच करू शकत नाहीस. मग मी म्हणलं नाही बाबा नाही भ्यायचं, काय पण करून आपल्याला करायचं आहे. आणि ती वेब सिरीज केली. मग हळूहळू परत नितीन सरांनी बदली म्हणून एक वेब सिरीज केली, त्याच्यात होतो. परत गावगाड्यातली माणसं आणि आत्ता 8वी त्याच्यात पण आम्ही काम केलं. आणि परत आत्ता 10वी. मग बदलीला पण खूप भारी वाटलेलं. आणि परत नंतर कळायला लागलं शूटिंग खरंच किती महत्वाचं आहे आणि ऍक्टिंग करणं किती सोपं नाही, खरंच खूप अवघड आहे. आणि
मला तेव्हापासून नाही का वाटलं ऍक्टिंग करायची आपल्याला, आणि तेव्हापासून फिक्स केलं की आपण ऍक्टिंग करायची आणि हेच करिअर असणार. माझं तर मी पहिला म्हणजे मला 3-4 वर्षांपूर्वी माहीतच नव्हतं की कॅमेरा हे काय असतं. मग माझं पहिलंच काम माझं झी स्टुडिओजला झालं. झी मराठीला माझी पहिली सिरियल झाली सत्यवान सावित्री 2022 मध्ये, आणि सेकंड लीड रोल होतं, त्यामुळे पाठांतर जास्त होतं. आणि म्हणजे मी त्यावेळी 4थीत होतो, 4थी एंड झालेली जस्ट, आणि सुट्ट्यांमध्ये शूट होतं, वाचता पण येत नव्हतं त्यावेळी. मग त्यावेळी आम्ही मुंबईत राहिलेलो 3 महिने, मी आणि माझा जुळा भाऊ, आमच्या दोघांचं पण झालेलं सिलेक्शन. मग तिथं मग आम्ही 3 महिने मम्मी सोबत राहिलो तिथं. मग मम्मीनं आम्हाला शिकवलं कसं असतं, कारण मम्मीनं पण तिच्या लहानपणी नाटक केलंय भरपूर. मग तिनं शिकवलं स्क्रिप्ट कशी असते, स्क्रिप्ट काय असतं, कसं वाचायचं, प्रत्येक व्हेरिएशन घेऊन दाखवायची ती. मग त्याच्यानंतर थोडी थोडी भीती गेली, पण अजून पण वाटते एक भीती की बाबा जर चुकलो तर आपल्यामुळं डिले होणार. पण नितीन सर म्हणतात की तसं काहीच मनात धरायचं नाही, आणि तू चुकलास तर चुकलास, पण पुढच्या टेकला तू स्वतःला किती चांगलं दाखवू शकतोस हे दाखव. आणि म्हणजे त्यांचं काहीतरी चाललंय ना त्या झी मराठीकडे गेलेलं, तिथनं परत आता 8वी काय बोलला नाही, डायरेक्ट नितीन सरांनी घेतलं, तू एक पूर्ण कर मला असं वाटतं. हा, मग खरं तर आता आम्ही सगळे जे ना आमची सगळी जी भीती घालवली ना ते नितीन सरांनी, आणि म्हणजे खरंच नितीन सरांनी खूप दिले वेब सिरीज साठी. आमच्यापेक्षा जास्त त्यांनीच दिले, कारण त्यांनीच लेखन वगैरे केलं. आणि म्हणजे ते पण एक वेब सिरीजचा खांब आहेत ज्यांच्यामुळे आम्ही उभे एवढंच. म्हणजे आता बघा, प्रत्येकाला ना घरून सपोर्ट नसतो ऍक्टिंगला म्हणजे प्रत्येकाला आवड असते ऍक्टिंगची, पण प्रत्येकाला सपोर्ट नसतो. तुला पण नाहीये ना? नाही, मला फुल सपोर्ट आहे. इथं प्रत्येकाला सपोर्ट आहे, पण तुम्हाला सपोर्ट होता का नव्हता सुरुवातीला? अजिबात नव्हता. मग त्याबद्दल काय सांगू, वाईट आठवणी पुन्हा सांगा की मग कळलं तरी. नाही सपोर्ट नसताना तुम्ही एवढं. अरे कारण माझ्या घरी कुणाला काही याचा गंधच नव्हता, आणि मला वाटतं त्यावेळी असं होतं, उलट मला असं होतं की नाटकात किंवा सिनेमात काम करायचं म्हणजे मुलगी वाया गेली, असं माझ्या घरी तरी होतं. म्हणजे सुरुवातीला मी काम करायचं तर माझ्या घरी असं बोलायचं, आता आम्ही काय सांगायचो लोकांना, तू काय करते. पण मला वाटतं ना तेही चुकीचे नसतात. तेव्हा आपल्याला राग येतो, पण त्यांना ज्या क्षेत्राची माहितीच नाहीये, आणि आपलं क्षेत्र पण असं आहे ना की काहीच असं फिक्स नाहीये ना, कधी काम मिळेल, कधी आपण 5 पैसे कमवणार, किंवा एवढी माणसं असतात. आता मी हक्काने सांगू शकते की आता मला माझ्या फॅमिलीपेक्षा इथली जी जोडलेली माणसं आहे ना ते माझं कुटुंब झालंय. त्यांना जास्त माझी काळजी असते, त्यांना सगळ्यांना माहिती असतं मला कशाचं वाईट वाटतं, मला काय आवडतं. पण फॅमिलीला ती मे बी सगळी काळजी असेल, पण मला नव्हता सपोर्ट. पण मला वाटतं ना आपण त्यांच्यावर राग करून आपले हट्ट पुरवून घेण्यापेक्षा ना प्रेमाने गोष्टी आपण जर त्यांना विश्वासात घेऊन केल्या ना तर ते सोप्या होतात. आज तीच माणसं बोलतात, अरे माझा भाऊ जो मला अजिबात सपोर्ट करायचा नाही, आता तो असं रात्रभर असे माझे व्हिडिओ बघत असतो आणि मग सांगतो माझी बहीण आहे ती असं. हा, आता तू सांग, तू पहिला कॅमेरा. म्हणजे मी पहिले ऑस्कर म्हणून वेब सिरीज केली, त्यात मला कळलं की कॅमेरा समोर कसं उभं राहायचं. त्यानंतर मी नितीन पवार सरांकडे आदोळ म्हणून केली, आणि तिथं असं झालं की नाही का डायलॉग खूप असायचे, आणि मग मी प्रत्येक वाक्याला फंबल व्हायचो, कळत नसायचं कॅमेरा काय एवढं फुल नाही का, कसं तर नसायचं काय. त्यानंतर नितीन सरांनी सांगितलं की असं तसं कर, तू करशील. मग केलं, मी चांगलं काम केलं. नितीन सरांनी परत मला बदलीला बोलवलं OTTला, आणि आता मला वाटलं की छोटा कॅमेरा असेल तिथं, पण काही कॅमेरा तर माहित नव्हतं, OTT माहित नव्हतं काय आहे ते. पण तिथं मी रिहर्सलला खूप भारी करायचो. सर म्हणले वा वा भारी करतोय, आणि पहिल्या दिवशी पहिला सीन माझा लागला, आणि ते कॅमेरा एवढा मोठा होता सुचायचं पण झालं, सगळं डायलॉग विसरलो मी, काहीच सुचना मला, अक्षरशः रडायला लागलो मी तिथं. सर म्हणलं जमतच नाही, सर म्हणलं
मला नाही करायचं. डायरेक्ट सरांना म्हणलं नाही का, सर म्हणले थांब जरा. सरांनी मला बसवलं, नीट समजून सांगितलं असं आहे, करशील तू, कर, खूप चांगलं करतो तू, रिहर्सल एवढं बारीक केलंय, आत्ता का करू शकत नाही, तू कर. मी तिथून केलं, त्या दिवशी केलं नाही का. मग सरांनी परत संध्याकाळी मला बसवलं, एकट्याची मिटिंग घेतली नाही का, तू असं कर तसं कर, खूप एवढं समजून सांगितलं ना. दुसऱ्या दिवशी मी एकदा विचकलो नाही इतके, मग नाही का, कारण की मला आणखीन एक सांगायचं होतं. आता मी म्हटलं ना की भाषेवर वगैरे काम केलं पाहिजे, पण ना मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांचा जो प्लस पॉइंट आहे ना ती तुमची भाषा आणि तुमचा लहेजा आहे. तर तो शेवटपर्यंत तसाच जपा. तुम्हाला काम करायचंय तर तुम्हाला, मी भाषा यासाठी महत्वाची बोलली, उद्या तुम्हाला अगदी जर शहरी कॅरेक्टर मिळालं तर त्यावेळी तुम्हाला तो लहेजा जमला पाहिजे ना, म्हणून इतर आल्या पाहिजे. पण तुमचा आता जो आहे ना, जो लहेजा, हा शेवटपर्यंत जपून ठेवा. त्याची अजिबात तुम्हाला अशी कमीपणा वाटला नाही पाहिजे की अरे, मी खूप लोकांना कारण बघितलंय की अरे ते आपल्या ना थोडं भाषेला लहेजाला घेऊन खूप हे असतात. त्यांना असं वाटतं की चकाचौंध जरा हिरो मटेरियल आपण नाही आहोत किंवा त्यांच्यासारखं, तर ते आलंच पाहिजे, पण हे जपून ठेवता आलं पाहिजे. तसं मला मी केली तुम्ही म्हणून हिंदी सिरियल केलेली स्टार्ट, वज्र प्रोडक्शनची होती, तेव्हा 3rd लीड होतं मला. तर तेव्हा ते सगळंच वेगळं, आपली मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळं. एकतर आमच्या गावाकडे शूट असायचं आणि ते प्रॉपर सिटीमध्ये, व्हॅनिटी वगैरे, तिथलं वातावरण, तिथली सगळी मुंबई पुण्याची माणसं, त्यांचं बोलणं. सो तिथे खूप भीती वाटायची आधी की कसं व्हायचं, आपल्याला ते काहीच माहित नाही इथलं. आणि तिथले लोक सुद्धा खूप वेगळे असतात, म्हणजे बोलतात व्यवस्थित, पण आपल्याला भीती वाटते ना, तुम्ही गावाकडून आलेलो असतो, इकडून आलेलो असतो. सो तो एक माझा खूप छान अनुभव होता की तिथून सुद्धा मी शिकले की आधी वाटायचं हिंदी इंडस्ट्री म्हणजे जराशी भीती हे, पण तिथल्या माणसांनी पण खूप चांगलं, लाईक लीड ऍक्टर होते तिथे, मुदित नायर आणि युक्ती कपूर. तर ते दोघं सुद्धा आम्हाला इतकं मिक्स करून घ्यायचे की खूप भारी वाटायचं त्या सेटवरती सुद्धा. त्याच्यामुळे हा एक होता माझा अनुभव की तो कॅमेरे, ते तर खूप मोठे मोठे कॅमेरे होते इथल्या कॅमेऱ्यांपेक्षा, तर तिथे जास्त भीती वाटलेली हे करताना. आणि इथे कसं आम्हाला आधी स्क्रिप्ट येते सगळ्यांना, तिथे आपल्याला सीनच्या 5 मिनिटं आधी स्क्रिप्ट यायची, मग ते सगळं पाठ करून पुन्हा करणं. सो तो एक खूप छान अनुभव. मी पहिला कॅमेरा फेस केला होता ना, मी कॅमेराकडे बघितलंच नव्हतं. हो, मला आठवतच नाही. म्हणजे मला तर असं, मी काम मागायला गेले होते आणि एका ना दूरदर्शनच्या एका शॉर्ट फिल्मचं ऑडिशन चालू होतं. मला कुणीतरी सांगितलं की तू जाऊन भेट म्हणून तिकडे, आणि मी गेले होते. तुम्ही भेटले वगैरे आणि त्यांनी मला सांगितलं की झालंय म्हणून आमचं सगळं कास्टिंग. मग त्यांनी मला विचारलं तू असिस्टंट म्हणून जॉईन होशील का. मला आधी जरा असं राग आला की आपल्याला होतं ना ज्याला आपण तर काम मागायला आलोय, आणि पण नंतर विचार केला की काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, आपल्या ओळखी विळखी होतील वगैरे, म्हणून मग मी हो म्हटलं त्यांना आणि मी गेले. मग बारामतीला शूट होतं ते. मग शूटिंगला सुरुवात केलं. असिस्टंट म्हणजे मी असं सगळे ह्याचे कपडे घेऊन या, त्याला बोलावून आणा, हेच करत असायचे. पण काय झालं, आतून माझी खूप इच्छा होती ना सुरुवातीपासून की अरे की मला ह्याच्यात काम करता आलं पाहिजे. ज्या दिवशी आहे ना, ज्या रोलसाठी मी भेटायला गेले होते ना, त्याचं उद्यापासून शूट असणार होतं, आणि आदल्या दिवशी कळलं की ती ऍक्ट्रेस येणार नाहीये. त्यामुळे आता सगळ्यांचं असं झालं ना की आता काय करायचं. मग त्यांचं असं झालं, नाईलाज ना त्यांचं. मग त्यांचं असं झालं, अरे छाया आहे ना, छाया तू करशील का ते. म्हणजे ज्या रोलसाठी मी त्यांना भेटायला गेले होते, नाईलाज असतो का होईना तो माझ्या वाट्याला आला आणि मी उभी राहिले नाही बोलणार, कारण की माझा पहिला शॉट मी बसून होते. पण मी इतकी घाबरले होते ना की मी त्या कॅमेराजवळ बघितलंच नव्हतं. म्हणून ना आपल्या वाट्याला जे काम येतं ना ते प्रामाणिकपणे करायचं. म्हणजे आता मी अभिनयासाठी म्हणून भेटायला गेले, तर मला असिस्टंट म्हणून जॉईन व्हावं लागलं, पण मी तेवढ्याच प्रामाणिकपणे ते काम केलं. तिथे गेल्यावर 4 ओळखी झाल्या. अरुण नलावडे मला तिथे भेटले. म्हणजे तेव्हा मी अरुण दादा त्या बायकोचा रोल केला होता, त्यांच्याशी तिथे ओळख झाली. त्यानंतर त्यांनी जेव्हा पहिला सिनेमा केला ना, त्यांच्या सिनेमात त्यांनी मला सेकंड लीड दिलं होतं. त्याच्यामुळे
ऐसा आहे. आणि अशा प्रकारे जेवण आलेलं अशा आहे. प्रकारे आपलं भाषण संपलेलं आहे. सो जेव्हा जेव्हा मी कोकण कट्टामध्ये येते तेव्हा तेव्हा मी काहीही खाल्लेलं असू दे, व्हेज नॉनव्हेज काही, त्या जेवणाचा त्या रात्रीचा शेवट मी मोदकावरच करते. आणि हे कधी म्हणजे काळापासून हे रिच्युअल ठरलेलं आहे. आणि जेव्हा 10वी टीम ही छाया मॅम सोबत आज डिनरला आली तेव्हा असं त्यांना सांगावं असं वाटतंय मला की इकडे काही खा अथवा नका खाऊ, इकडचा मोदक जरूर ट्राय करा. सो मी तुम्हाला शिकवणार आहे कसा खायचा. ऍक्च्युली शिकवायला नाही पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे कसा खायचा. सो केवढा हा मोदक घ्यायचा एक. अजून कोण खाणार आहे? सत्यजित खाणार आहे. येस, सत्यजित आणि ओम. ठीक आहे. सो हा मोदक असा फोडायचा. छाया मॅम आपल्याला सांगू शकतात काय करायचं, की आम्ही बरोबर करतोय की नाही. फोडायचा. येस, फोडला. पोट फोडायचं. आता चमचा घ्यायचा. ठीक आहे. तर आणि हे तूप घ्यायचं आणि हे या मोदकावर टाकायचं. हा ट्राय. आणि मग केवढा असं उचलायचा. चमच्याने नाही खायचा कधी मोदक, पाप लागतं. मोदक असा घ्यायचा आणि जेवढा तुटेल तेवढा अख्खा आ करायचा. असा आवाज करत खायचो. संयोगिता गोड खात नाही. दादा कसा आहे मोदक? हा, असं बोलता नाही आलं पाहिजे इतका छान मोदक. ही रात्र संपूच नाही, कारण का फार प्लॅन नव्हतं काय करायचंय ते, फक्त मज्जा करायची होती. आणि खूप भारी वाटलं की छाया त्यांनी इतका खूप वेळ दिला. म्हणजे आम्हाला असं वाटलं की 5-10 मिनिटं त्या थांबतील आमच्यासोबत, पण खरंच खूप वेळ दिला. आणि थँक्यू सो मच. सगळ्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आम्ही खूप जेवलो. आमरस खाल्लाय, मस्त आमरसचा ग्लो आलाय चेहऱ्यावर. आपल्या दोघींच्या जास्त आलाय. सो तुम्हाला आमच्या 10वीच्या मुलांना भेटून कसं वाटलं? खरं तर खूप मजा आली. आणि मला कधीपासून खरं भेटायचं होतं तुम्हाला. तुमचे जे छान छान व्हिडिओ बघत होते मी, आणि मुंबईत आल्यापासून तर आणखीन मजा येते तुम्हाला बघायला. सो मलाच खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. आणि तुमचा पहिला अनुभव कमाल. सो आम्ही फार प्रेशरमध्ये होतो की म्हणजे हे सगळे की छायाताईंसोबत जेवायला बसायचं एकाच टेबलवर. सो सगळे नर्वस होते, पण असं अजिबात वाटलं नाही. सगळ्यांनी एन्जॉय केलं. थँक्यू सो मच की इतका छान वेळ दिला. थँक्यू. आणि पण मी आता पुढच्या वेळी तिथे भेटायला येईल तुम्हाला, साताऱ्याला. येस येस, साताऱ्याला 10वीच्या सेटवर ऑलवेज वेलकम. आणि प्रत्येकाच्या घरी येऊ शकता, असं काही नाहीये. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळं शिकवलंय. ओके, बाय बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.